ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन आणि भारताचा स्वतःचा युद्धनीतीचा दृष्टिकोन हा खूप मोठा बदल झालेला आहे. आणि युद्धाच्या विजयानंतर देशामध्ये एक आत्मविश्वासाची लाट चालू झालेली आहे. ही आत्मविश्वासाची लाट फक्त भारताच्या सैन्याबद्दल नाही आहे, तो भारताच्या अस्तित्वाबद्दल आहे, जेणेकरून भारत जगामध्ये काहीतरी करून दाखवू शकेल आणि त्याची ती क्षमता झालेली आहे हे आता पूर्ण जगाला कळालेलं आहे. या युद्धामध्ये भारताने जो 4 दिवसात पराक्रम गाजवला, ज्यामध्ये जे आपल्याला हासिल करायचं होतं, जे आपले टार्गेट्स होते ते आपण प्रिसाइसली टार्गेट्स अडॉप्ट केले, ते डिस्ट्रॉय केले, जेणेकरून जेव्हा पाकिस्ताननी आपल्याकडे दयाची याचना केली की हे युद्ध थांबवा, तेव्हा आपण एक मोठा मनाने आपल्या टर्म्स आणि कंडिशन्सवरती हे युद्ध सध्या विराम दिलेला आहे. या युद्धामध्ये भारताची वायुसेना आणि थलसेना या दोघांनी अतिशय समन्वय गाठून प्रिसाइज आणि कन्साइज टार्गेट्स शोधून त्याला आपण व्यवस्थितपणे डिस्ट्रॉय केलेलं आहे विदाउट एनी कोलॅटरल डॅमेज. हे जे कोऑर्डिनेशन आहे हे पुढच्या युद्धनीतीमध्ये अत्यंत गरज ठरणार आहे, कारण पुढचा युद्धनीती जी आहे ती एवढी छोटी असेलच अशी काही गॅरंटी नाही आहे. भारताचे रक्षामंत्रींनी बरेच वेळा सांगितलं की आम्ही युद्धाला पूर्णपणे तयार आहोत आणि युद्ध लांब पातळीवर असलं तरी आम्ही त्याची तयारी केलेली आहे. ह्यामध्ये मला वाटतं की भारताची क्षमता सहजपणे दिसून येते. या युद्धानंतर मला जर कोणी विचारलं की आपण काय काय अजून चांगलं केलं पाहिजे, तर इंटिग्रेटेड थिएटर कमांड जे होणार आहे ते मला वाटतं भविष्यामध्ये खूप चांगलं असण्याची शक्यता आहे. आपण C4ISR म्हणजे कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कम्प्युटर, इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स आणि रेकग्निशन्स ह्याच्यावरती खूप जास्त भर दिला पाहिजे. आणि ह्या गोष्टीवरती भर देताना डेटा फ्युजन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा खूप चांगला उपयोग केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याला पुढच्या युद्धनीतीमध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण पुढचं युद्धनीती सायबर स्पेस आणि स्पेशल वॉरफेअर यावरतीच निर्धार होणार आहे. आपण जेव्हा पश्चिम एशियाचं युद्ध बघतो त्यामध्ये जे जे उपकरणं वापरलेले आहेत ते उपकरणं आपल्याकडे आहेत, त्याचा आपण चांगला वापर करू शकतो आणि निर्धाराने ते पुढे आपण घेऊन जाऊ शकतो, ह्याची आपल्याला शाश्वती आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्मनिर्भरच्या मार्गावरती चाललो आहोत, जे खूप चांगली गोष्ट आहे. कारण ह्या जगामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा दुसऱ्यावरती अवलंबून न राहता जर आपण आत्मनिर्भर राहिलो तर आपण किती सक्षमपणे काम करू शकू हे आपल्याला पूर्णपणे दिसून येईल. आणि ह्याच युद्धामध्ये पुढे जाऊन इंटिग्रेटेड थिएटर कमांड जे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे ते करणं अत्यंत जरुरी आहे. कारण ते केलं तर पूर्ण इंडियन आर्म फोर्सेस, मग त्याच्यामध्ये नेव्ही पण इन्क्लूड करू, एअरफोर्स आणि आर्मी आहेच आहे, हे एकत्र काम जेव्हा आपण करू तेव्हा कमीत कमी एक्सपेन्सेसमध्ये, कमीत कमी फोर्सेसमध्ये जास्तीत जास्त डिसायसिव्ह ॲक्शन आपण कशी करून घेऊ हे आपल्याला कळून येईल. आणि या सगळ्यासाठी मला वाटतं की ह्युमन रिसोर्स आणि ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे, जे आर्म फोर्सेस त्याच्यावरती भर देतील आणि ते कसं करता येईल ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून आपण पुढे जाऊ असं मला वाटतं. तर ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये आपण खूप काही शिकलेलो आहे. पश्चिम एशियामध्ये जे युद्ध चाललं आहे त्याच्यावरून आपण खूप काही शिकलेलो आहे. आणि त्यामुळे आपण आपली एअर डिफेन्स सिस्टम आणि प्रिसिशन ॲम्युनिशन आणि टार्गेट अचीवमेंट हे आपण कसं करू शकू याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू, ड्रोन्स वापरू, मिसाईल्स वापरू आणि C4ISR अजून जास्त मजबूत करून पुढच्या युद्धाला आपण तयार राहू अशी मला शाश्वती आहे. धन्यवाद.